नमस्कार सगळ्यांना, कमाल मराठी रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवूया झणझणीत, चटकदार आणि चवीला अशी अप्रतिम लागणारी घरच्या साहित्यात बनवलेली अशी मिसळ. तर मिसळ म्हटल्यावर कधी कोणाला आवडणार नाही असं नाही. तर पावसाळ्याचे दिवस आणि घरी असं मस्त मस्त खायला मिळालं की सगळ्यांना कसा आनंद होतो. तर मी पहिल्यांदा इथं तेल टाकलेलं आहे तव्यामध्ये आणि 1 वाटी मटकी मोड आलेली आहे, ती मी स्वच्छ धुवून आता या तर कढई तापवायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून थोडे जिरे टाकून ही मटकी आपल्याला छान परतून घ्यायची. मटकी तेलामध्ये अशी छान परतून घेतली की मिसळ छान होते. आणि थोडीशी हळद टाकून आपल्याला ही सुद्धा मटकी परतून घ्यायची. आणि यामध्ये थोडंसं आपण गरम पाणी वापरायचं आहे. गरम पाण्याने मटकी लगेच शिजली जाईल. आणि अगदी चवीपुरतं मीठ टाकून ह्याला वाफ द्यायची. 10 ते 15 मिनटं मटकी आपल्याला छान शिजू द्यायची. तर मी मिसळमध्ये बटाटा घालणार नव्हते, पण म्हटलं आज थोडासा बटाटा घालून बघूया, म्हणून मी 1 बटाटासुद्धा घालून बघितला. तर बटाटा आणि मटकी शिजेपर्यंत आपल्याला आता ह्यासाठी लागणारा मसाला घ्यायचा आहे. तर मटकी आपली शिजून होईपर्यंत मी तुम्हाला यासाठी लागणारा मसालासुद्धा दाखवते. तर मी इकडे तवा ठेवलेला आहे. तवा तापला की आपल्याला अजून थोडं तेल टाकून त्यामध्ये उभा चिरलेला आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. हा मसाला आपण सेम चिकन, मटण या रस्स्यासाठी वापरतो, तसाच आपल्याला हा मसाला तयार करायचा आहे. तर कांदा परतून झाल्यानंतर लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यानंतर सुकं खोबरं किसलेलं टाकायचं आहे. 1 लवंग, दालचिनी, जो काही आपला घरचे मसाला असेल ते यामध्ये भाजून घ्यायचा. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे तीळ टाकायचे, का तर करपणार नाहीत. तर यामध्ये मी आलं लसूणसुद्धा एकदमच असं भाजून घेतलं. आता मी यामध्ये शेवटी तीळ घातलेले आहेत. मसाला आपला छान भाजून तयार झालेला आहे. मसाला सॉफ्ट झाला, मऊ असा थंड झाला की आपल्याला तो मिक्सरमधून काढायचा आहे. इकडे मटकीसुद्धा आपली छान शिजून तयार झालेली आहे आणि बटाटासुद्धा छान शिजलेला आहे. तर आपण हा मसाला बारीक करून घेऊया. तर मसाला वगैरे सगळं बारीक करून झालेले आहे. मटकी शिजून झालेली आहे. आता आपण मसालासुद्धा भाजून घेऊया तेलामध्ये. मिसळ म्हटलं की तेल थोडं भरपूर लागतं, त्यामुळे मसाला भाजण्यासाठी मी तेल थोडं जास्तच टाकलेलं आहे. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये टाकला कांदा, कढीपत्ता. तुम्हाला हवं असल्यास थोडे तुम्ही जिरेसुद्धा टाकू शकता. तर हे सगळे मसाले घेतलेले आहेत मी. गरम मसाला, धना पावडर, हळद आणि लाल तिखट. तर ही माझी मिसळ अगदी घरी साहित्य होतं त्यामध्ये बनवलेली मी आहे. तर हा आपण मसाला जो भाजला होता, भाजून वाटलेला, तो आता मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा. हा मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आणि अगदी थोडं पाणी टाकून मसाला शिजवून घ्यायचा. आणि हे मिक्सरचं भांडं धुवून ठेवलेलं पाणी होतं मी, हे सुद्धा पाणी मी आता यामध्ये वापरणार आहे. मसाला शिजेपर्यंत इकडे मी थोडं ताट झाकून घेतो. तर मस्त आपला मिसळीचा मसाला तयार झालेला आहे. तर यामध्ये आता आपल्याला मिसळची जी मटकी मी शिजवली होती, मटकी आणि बटाटा, ते आता टाकून घ्यायचं. तर ही झाली आपली घरच्या पद्धतीची अशी चवीला छान लागणारी कटदार मिसळ तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर मस्त छान वास आलेला आहे आणि कटसुद्धा भरपूर असा आलेला आहे.
आणि आपली मिसळ आता मस्त तयार झालेली आहे. तर पावसाळ्याच्या दिवसात कोणाकोणाला असं खायला आवडतं ते नक्की कमेंट करा. तर आपण मिसळीचं ताट कसं बनवतो ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. आणि मिसळीवर लिंबू म्हटलं तर मस्तच वाटतं. तर हा होता माझा मिसळपावचा रेसिपी. आणि मिसळ ही चवीला छानच झालेली असणार. तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा. धन्यवाद.